नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग ह्या मालिकेच्या पुढील ट्विस्टमध्ये आपण पाहणार आहोत. प्रतिमा आता देवासमोर उभ्या राहून म्हणत असतात की देवा, अरे तू का त्या सायलीच्या मागे लागला आहेस? तिने तर फक्त दुसऱ्यांच्या चांगल्याचा विचार केला आणि ह्याच मुलीच्या नशिबात असं काय लिहून ठेवले तू? देवा प्लीज लवकरात लवकर तिच्या मधुभाऊंना बरं कर. तर दुसरीकडे आता मधुभाऊ कोमात गेलेले आहेत आणि त्यामुळे सायलीचा खूप संताप झालाय आणि आता ते महिपतकडे गेले आहेत. सायली अर्जुन दोघंही आता जाब विचारताय त्याला की तू का असं केलंस? अरे तुझी मुलगी जेलमध्ये आहे ना, मग ते पुरेसं नाही आहे का? आणि आता तर तू आमच्या मधुभाऊंच्या जीवावर उठलायस. मधुभाऊंना कोमात जाण्यामागे तुमचाच हात आहे असं म्हणून दोघंही आता महिपत शिकरेवरती आरोप करायला लागतात. आणि हा महिपत शिकरे खूपच रागाने आता सायलीकडे पाहत असतो. त्याच वेळेला त्याचा राग अनावर होतो. सायलीच्या तोंडाला आवर घालण्यासाठी तो आता सायलीला मारणार असतो. त्याच वेळेला अर्जुनसुद्धा आता महिपतला अडवतो आणि त्याची कॉलर पकडून त्याला धमकावतो. तर प्रेक्षकांनो, आता महिपत शिकरे खूपच चवताळला आहे. तर इकडे सायली आणि अर्जुन मात्र मधुभाऊंची खूपच काळजी करताय. ते कोमात गेलेले आहे आणि सायलीला अद्याप सत्य समजलेलं नाही आहे. आता लवकरात लवकर त्यांच्यावर ट्रीटमेंट करून ते बरे होणार का आणि सायलीला सत्य कळणार का, हेच आपल्याला पाहायचे. पाहत राहा ठरलं तर मग. धन्यवाद.